जय शिवराय. मी एके आणि मी एके टॉक्समध्ये घेऊन आलोय एक महत्त्वाचा असा विषय. नेमका हा विषय आहे तरी काय आणि सगळ्या भारतीयांसाठी हा विषय का इतका महत्त्वाचा बनत चाललेला आहे? तर हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि शेवटचा 1 मिनिट तरी अजिबात मिस करू नका. तर हा विषय आहे सोनम वांचूक यांच्याविषयी हा विषय आहे. ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? आणि का इतका सगळ्या भारतामध्ये ही व्यक्ती चर्चेचा विषय बनत चालली आहे? तर हे सविस्तर आपण जाणून घेऊयात. त्याआधी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दिवस 23 सप्टेंबर 2025. या दिवशी लडाखमध्ये हजारो युवा रस्त्यावरती मोर्चा काढण्यासाठी उतरले होते. या मोर्चाला पोलिसांनी आणि CRPFनी विरोध केला. तेव्हा या मोर्चाने एक हिंसक रूप घेतलं आणि त्यांनी पोलिसांच्या व्हॅन जाळल्या. इतकंच नाही तर सरकारी कार्यालयामध्ये तोडफोड केली. BJP कार्यालये जाळली आणि BJP कार्यालयावरती असणारे झेंडेही मोडून टाकले. तर 2019 पासून हा लढा चालू होता आणि हा लढ्याने अचानक एक हिंसक रूप घेतलं. आणि हे हिंसक रूप घेण्यापाठीमागे सरकारने दोषी कोणाला ठरवलं तर सोनम वांचूक या व्यक्तीला दोषी ठरवलं. यांच्या केलेल्या वक्तव्यामुळे या युवा मोर्चाने एक हिंसक रूप घेतलं असा सरकारचा दावा आहे आणि या दावाखाली त्यांना अटक केलेलं आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोनम वांचूक नेमके आहेत तरी कोण? तर चला तर मग मी सांगतो. सोनम वांचूक हे एक इंजिनियर आहेत, ज्यामध्ये त्यांनी NIT कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलेले आहे. त्याचबरोबर ते एक शिक्षकसुद्धा आहेत. 2009मध्ये आलेली 3 इडियट्स मूव्ही ही सर्वांनी पाहिलीच असेल. तर त्यामध्ये असणारं रॅन्चो हे कॅरेक्टर हे सोनम वांचूक यांच्या जीवनावरती प्रभावित होऊन बनवलेलं कॅरेक्टर आहे आणि हेच कॅरेक्टर मूव्ही सुपरहिट बनण्यापाठीमागचं रिझन ठरलं. आता सोनम वांचूक ही इतकी व्यक्ती खास का आहे? तर यातील काही रिझन मी तुम्हाला सांगतो. यामधील पहिलं रिझन आहे सोलर टेंट, जे की सोनम वांचूक यांनी इंडियन आर्मीसाठी तयार केलं. ज्यामध्ये -14 किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या थंड ठिकाणी हे टेंट लावून आतमध्ये जवानांना राहण्यास्पद 10+10 ते +15 इतकी टेम्परेचर मेंटेन केले जाते. आणि हे इन्व्हेन्शन इंडियन आर्मीसाठी खूप भाग्यवान ठरलं. यामधील दुसरं रिझन आहे आईस टू पास. आईस टू पास ही कन्सेप्ट सोनम वांचूक यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिली. ऐकायला जितके अवघड आहे, पण हे खूप मोठ्या समस्येचं खूप छोटंसं सोल्युशन आहे. आता नेमकं हे आहे तरी काय? तर चला तर मग मी सांगतो. सर्दीमध्ये मोठे हिमनग वितळून वाहून जाणाऱ्या पाण्याला परत गुरुत्वाकर्षणच्या मदतीने आईस तुपामध्ये रूपांतरित करायचं आणि हेच पाणी एप्रिल व मेमध्ये जेव्हा पिण्याच्या पाण्याची टंचाई होते, त्याचबरोबर शेतीलाही पाणी पूरक नसतं, तेव्हा हेच पाणी वापरायचं. यामध्ये ना कोणत्या विजेची गरज लागते, ना कोणत्या मोटरची गरज लागते. आणि याच आईस तुपाच्या मदतीने आपण 2 लाख ते 2 करोड लिटर पाणी साठवून ठेवू शकतो आणि हेच पाणी एप्रिल व मेमध्ये पिण्यासाठी, त्याचबरोबर शेतीसाठी लडाखसारख्या ठिकाणी वापरू शकतो. आता ते इतक्यावरती थांबले का? तर नाही. त्यांनी त्याचबरोबर तिथल्या युवकांना शिक्षण देण्याचे सुद्धा काम केले. आता इतका समाजाचा, त्याचबरोबर तिथल्या पर्यावरणाचा, युवाचा विचार करणाऱ्या व्यक्तीला हिरोज म्हणायला हवं आणि हेच करत त्यांना कित्येक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. भारतातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून यांच्या कामाची नोंद घेतली गेलेली आहे. पण 23 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या गोष्टीने खळबळ उडाली. तिथे झालेल्या हिंसेला जबाबदार सोनम वांचूक यांना मानलं गेलं आणि त्यांना तसेच CIA एजंट, देशद्रोही असं संबोधण्यात आलं आणि त्यांना अटकही झाली. पण जी मागणी चालू होती ती आत्ताची आहे का? तर नाही. या गोष्टीची सुरुवात होते 2019 पासून, जेव्हा आर्टिकल 370 हटवलं गेलं आणि जम्मू काश्मीर त्याला विशेष राज्याचा दर्जा काढून 2 भागामध्ये विभागलं गेलं आणि केंद्रशासित प्रदेश बनवले गेले. पण तेथील स्थानिकांची मागणी अशी होती की लडाखला राज्याचा दर्जा भेटावा. म्हणजेच तेथील न्यायव्यवस्था, तसेच जमिनींच्या अडचणी किंवा युवांचा नोकरीचा प्रश्न उद्भवणार नाही. त्यासाठीच या मोर्चाची सुरुवात 2019 पासून झाली आणि याचं प्रबोधन करत होते सोनम वांचूक. यांच्या नेतृत्वाखाली लढा चालू होता. पण अचानक झालेल्या 23 सप्टेंबर रोजीच्या घटनेने खळबळच उडाली. या हिंसेमध्ये 4 लोक मृत्युमुखी पडले तर 59 लोक जखमी झाले.
आणि या संपूर्ण घटनेला सोनम वांगचुक यांना जबाबदार ठरवण्यात आलं व त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण आल्याचं देखील सांगितलं. तसेच काही जण याला राजकीय वळण देत यामागे काँग्रेस पार्टीचा देखील हात आहे असे देखील संबोधण्यात आलं. पण यावर सोनम वांगचुक बोलतात की गेल्या 6 वर्षापासून युवकांचा ठेवलेला संयम तुटल्यामुळे ही घटना घडली. सध्या सोनम वांगचुक हे जेलमध्ये आहेत व बाहेर कधी येतील हे फक्त सरकारलाच माहीत आहे. पण त्याआधी एक छोटासा सोनम वांगचुक यांचा व्हिडिओ पहा. जब वो चाहें हमें गिरफ्तार कर सकता है। मैं सोचता हूं कि मेरे जेल में होना देश को ज्यादा जगाएगा मेरे बाहर होने से, क्योंकि देश नजारा देखेगा। जो आदमी देश विदेश से भारत के लिए मैग्सेसे से लेके रोलेक्स अवार्ड से लेके ईसीओ पुरस्कार लाता है, 8 तो यूनिवर्सिटीज के ऑनररी डॉक्टरेट्स लाता है, देश का नाम ऊंचा करता है, यहाँ के ज्ञान को निर्यात करता है और चीन जैसे देशों के खिलाफ बायकॉट चाइनीज प्रोडक्ट्स का मुहिम चलाता है, जो आगे ले जाके सरकार भी उसे आगे बढ़ाती है। उसी आदमी को हम आज ऐसे दोषों में जेल डाल रहे हैं। ये नजारा जब वो देखेंगे तब वो समझेंगे कि आज देश कैसे चल रहा है। तो इस हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतंय? सरकारने तर सोनम वांगचुक याच्याबद्दल मत ऑलरेडी व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या मते हे देशद्रोही आहेत किंवा CIA एजंट आहेत असं देखील सांगण्यात येत आहे. आणि हे काही नवीन नाहीये. सध्याच्या स्थितीला भारतामध्ये आंदोलन करणारा प्रत्येक व्यक्ती सरकारच्या नजरेत देशद्रोहीच बनत चाललेला आहे. पण सोनम वांगचुक हे हिरो आहेत की विलन? यावरतील तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक देखील करा. मी घेऊन येईन नवीन असे टॉपिक्स पुढच्या भागामध्ये. जय शिवराय. भेटू लवकरच.